कपाटे। आज मी माझ्या मैत्रिणीचे नाव श्रुती कपाटे आणि माझ्या गावाचे नाव येळेगाव, माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा येळेगाव। आज मी तुम्हाला तालुका अर्धापूर जिल्हा नांदेड। आज मी तुम्हाला अशा एका आज राष्ट्रीय विज्ञान दिन। आज मी राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आम्ही एक छोटासा प्रोजेक्ट केलेला आहे। प्रोजेक्ट सोलार विलेज या नावाचा प्रोजेक्ट केलेला आहे। तर माझा प्रोजेक्ट तुम्ही बघा। ती लाईट हे आहे घर आणि हे आहे एक आपल्या घरातला लाईट बोर्ड आणि ही लाईट आहे, ती सौर प्लेट आहे, हे बटन आहे आणि या आपण सौर प्लेटने आपल्या घरातील लाईट चालू करू शकतो। फ्रीज कूलर वगैरे आपल्या घरात जे काही आहे ते चालू करू शकतो। ही माझी छोटी आहे, अशी सौर प्लेट मोठीसुद्धा मिळते, आणि आपल्या घरातला लाईट चालू होतो। हे बटन आहे, या बटनाने आपण असं चालू बंद करू शकतो, कमी जास्त पॉवर करू शकतो। आणि ते जी सौर प्लेट आहे त्या सौर प्लेटला आपण जर दुसरा वायर जोडला आणि बॅटरी घेतली, त्या बॅटरीमध्ये आपण त्याची चार्जिंग करून रात्री पण चालू शकतो। कसं दिवसभर सूर्य असते आणि आपल्याला तेव्हा लगेच येते, पण रात्री नसते ना, मग आपण बॅटरीत ऊर्जा साठवून रात्री त्याचा उपयोग करू शकतो। तर हे घरात अशी ठेवून आपला हे बल्ब घरातला असं चमकू शकतो आणि आपल्या घरातली लाईट आपल्याला या साहाय्याने येते। तर आम्हाला मार्गदर्शन करणारे आपल्या देशातील पारंपरिक ऊर्जा स्रोत, जगातील जरी म्हणलं तरी चालते, आपल्या देशातील पारंपरिक स्रोत आता संपत आलेले आहेत। कोळसा, खनिज तेल सर्वच काही एका संपणार आहे, पाणीसुद्धा हे संपणार आहे आणि आपण त्यांचा कमी प्रमाणात वापर करून सूर्य एक असा आहे ज्याचा कितीही आपण वापर केला तरी आपला सूर्य न संपणार आहे आणि ते आपण वापर करून आपल्या घरातले लाईट वगैरे चालू शकतो। जर आपण सूर्याचा एनर्जीचा वापर केला नाही तर आपल्याला अशी वेळ येणार आहे की आपल्याला अंधारात राहावं लागेल। तर आम्हाला मार्गदर्शक करणारे कांबळे सर, भोवरे सर, वाटोरे मॅडम आणि हे जे प्रोजेक्ट आहे इयत्ता 6वीच्या वर्गातील सायन्सच्या पुस्तकात हे प्रोजेक्ट तुम्हाला भेटेल। आणि मार्गदर्शन आमच्या शाळेतील सर्व शिक्षक, आमच्या शाळेचे मुख्याध्यापक शिवाजी सावते सर। आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर करा, कमेंट करा। हा व्हिडिओ इथं समाप्त करते।